आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आणि या ऊर्जेने आपल्याला या सेशन पर्यंत जोडलं, या ऊर्जेने आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला किंवा आपल्याला या सेशनला हजर केलं, याकरिता या ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही आणि मी पण सर्वजण या ब्रह्मांडाने निवडलेले ते प्युअर सोल आहोत की आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येणारच. आपणच आहे ती प्युअर सोल, आपणच आहे ते सदस्य. आणि म्हणूनच तर काय त्या या अरबोंच्या संख्येमध्ये लोकसंख्या असताना आपण एवढे सदस्य आज या ऊर्जेसह जोडण्यासाठी उत्सुक आहात किंवा आपल्यापर्यंत ही या ऊर्जेने हा व्हिडिओ पाठवला आहे. आणि म्हणूनच युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना आत्मा नमस्ते. हे ब्रह्मांडीय ऊर्जा आमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता घेऊन आलेली आहे. सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट घेऊन आलेली आहे. अशीच भरभराट, अशीच आरोग्य, संपन्नता आणि तुम्हाला जे जे हवं आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येणार कोण? ही वैश्विक ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, तो प्राणवायू, ती प्राणशक्ती, रेखी ऊर्जा. मी, माझे गुरु, माझे सद्गुरु, माझे देवी देवता श्री संत गजानन महाराज, संत महावीर, संत साईबाबा, स्वामी समर्थ, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांडीय ऊर्जा मला पुरवणारे माझे दैवत, या ब्रह्मांडीय ऊर्जेला मी अंतर्मनापासून धन्यवाद करते. हे सर्वजण आपल्यापर्यंत ही ऊर्जा पोहोचवत असतातच. तुम्ही मी आतापर्यंत अनेक दैवतांच्या मार्फत ऊर्जा घेतली आहे आणि आपण घेतलेली ऊर्जा योग्य पद्धतीनेच घेतली आहे. मग ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय? तर मी माझ्या दैवताकडून जो आशीर्वाद घेत आहे, मी कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा असू देत, मी बुद्धांना मानत असू दे, मी महावीरांना मानत असू दे, मी देवी देवतांना मानत असू दे किंवा मी अल्लाला मानत असू दे, की मी बायबलचा अभ्यास करत असू दे. तुम्हाला माहितीये का, कुराण, बायबल, भागवत गीता, इव्हन प्रत्येक धर्म संप्रदायाच्या ग्रंथांमध्ये एकच लिहिलेलं आहे, काय? की माणसामध्ये देव आहे. तसंच आहे, कुठेच वेगळं नाहीये. प्रत्येक ठिकाणी शेवटी काय आहे? सत्य एकच आहे की परमपिता परमेश्वर. त्या परमेश्वराला कोणी वेगळ्या नावाने ओळखलं आहे, कोणी वेगळ्या नावाने ओळखलं आहे, परंतु मार्ग मात्र एकच आहे. तिथपर्यंत जाण्याचा रस्ता एकच आहे. प्रत्येकाने हेच सांगितलेलं आहे की तुझं आहे तुझं पासे, पर तू जागा भुललासी. तुम्हाला तुमच्या आतील देवाला, देवत्वाला ओळखायचं आहे, आतमधल्या ऊर्जेसोबत एकरूप व्हायचं आहे, असंच सांगितलं आहे. प्रत्येक ठिकाणी सांगितलं आहे अहम ब्रह्मास्मी. प्रत्येक ठिकाणी सांगितलं आहे काय? की तुझ्या आतमध्ये ती शक्ती आहे, तुझ्या आतमध्ये ती ब्रह्मांड आहे. त्या ब्रह्मांडाचा शोध घे आणि तुझ्या क्षमतांचा विकास कर. जे काही तुला हवं आहे ते मिळवण्याची क्षमता तुझ्याच आतमध्ये आहे. मग या ऊर्जेला कोणी रेकी म्हणेल, कोणी ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणेल, कोणी प्राणा म्हणेल, कोणी प्राणशक्ती म्हणेल, कोणी प्राणवायू म्हणेल, कोणी जैविक ऊर्जा म्हणेल, कोणी म्हणेल अल्लाने दिलेला आशीर्वाद. कोणी अनेक जण म्हणतात मॅम मला ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांनी ऊर्जेपर्यंत पाठवलं आहे. नक्कीच कोणी म्हणेल स्वामी समर्थांची ऊर्जा, आम्ही म्हणतो श्री संत गजानन महाराजांनी दिलेली ऊर्जा, वारकरी संप्रदाय म्हणते पांडुरंगाने दिलेली ऊर्जा. हीच ती ऊर्जा, हेच ती आशीर्वाद रूपी ऊर्जा, हेच ती ब्रह्मांडी ऊर्जा. मग आपण सगळेजण तर ऊर्जेसोबत जोडलेलं आहे. मग तरीही आपल्या आतमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये अजून प्रश्न का बरं आहेत? का बरं आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस अगदी सुखाचा, समाधानाचा किंवा आनंदाचा नाही आहे? किंवा कुठेतरी काहीतरी चिंतेने आपण ग्रस्त आहोत? जर का आपण असं आहोत तर हे सेशन तुमच्यासाठी. आपण चिंतेने ग्रस्त आहोत कारण आपल्याला ते युनिवर्स देत असलेलं ते ब्रह्मांड, ज्याला तुम्ही ब्रह्मांड मानता ते, त्यांच्या मार्फत येणारी ऊर्जा आपण पूर्ण प्रकारे ग्रहण करत नाही.
आणि त्या ग्रहण केलेल्या ऊर्जेचा पूर्ण उपयोग करत नाही, हे टेक्निक आपल्याला माहिती नाहीये. तुम्हाला माहितीये का, आपण लहान होतो किंवा आपण एखादं काम चुकीचं केलं किंवा एखाद्या व्यक्तीने चुकीचं केलं की काय म्हणत माहितीये का, आपली आपली आई, आपल्या घरचे सगळे काय म्हणत माहितीये काय, देवाजवळ बुद्धी मागायला गेली होती तेव्हा चांदी घेऊन गेले होते का. कसे हसले सगळेचे सगळे, असंच म्हणत होते की नाही. हा म्हणजे काय, तर ते तो देणारा देत होता तेव्हा तुम्ही सांगत होते, तुम्ही व्यवस्थित घेतलं नाही. मग सेम काय, तर तो देव देतो ते घेण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी आपलं भांड पक्क असावं लागतं. हो ना. चाळणी घेऊन जाऊन चालणार नाही. मग ते भांड, ती जोडी जर का आपल्याला आपली पक्की असेल तर त्या ब्रह्मांडाकडून आपण मोठं घेऊ शकतो. आणि ती जोडी पक्की करण्याची म्हणजेच काय, तर ब्रह्मांडाकडून खूप मोठ्या प्रमाणात मागण्याची आणि ती पचवण्याची क्षमता स्वतःमध्ये असावी. नाहीतर पुन्हा एक शब्द म्हणायचे काय, दैवानं दिलं आणि कर्माने घेऊन गेलं, असं पण म्हणायचे आपण लहानपणी असं. ऐकलंय सगळ्यांनी. येस, प्रत्येकाने ऐकलंय काय, दैवाने दिलं म्हणजे देवानं तर दिलं बाई तिच्या, त्यांच्या पण ना कर्माने घेऊन गेलं. जर काही घेऊन गेलं नसेल तर आपली क्षमता ते मिळवलेलं टिकवण्याची असली पाहिजे. मग ते आरोग्य असू दे, मग ती मनशांती असू दे, की मग ती आर्थिकता असू दे. ओके. मग ह्या सगळ्या गोष्टींना आपण एका गोष्टीला परत जोडत असतो. काय माहितीये का, आजच्या सेशनवर येऊया डायरेक्ट. त्या अगोदर एका मिनिटात सांगते, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय. तर आतापर्यंत तुम्हाला समजलंच आहे काय, तर या ब्रह्मांडाकडून ग्रहण करत असलेला प्राणशक्ती, प्राण ऊर्जा ती मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहण करायची. आणि ग्रहण केलेली ही ऊर्जा आपल्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचारांवर नियंत्रण आणण्यासाठी वापरायची. ही ग्रहण केलेली ऊर्जा आध्यात्मिक शास्त्रानुसार आपले सर्व चक्र बॅलन्स करून आपली भौतिक जगामध्ये सर्वतोपरी प्रगती करण्यासाठी वापरायची. आणि ही ग्रहण केलेली आध्यात्मिक ऊर्जा, प्राणवायू, प्राणशक्ती, जैविक ऊर्जा, ही ग्रहण केलेली ऊर्जा वैद्यकीय शास्त्र, आरोग्य शास्त्रानुसार माझं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी वापरायची. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी वापरायची. बिझनेसमॅन यांची बिझनेस वाढवण्यासाठी वापरायची. यस, मला माझ्या ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर करून घेण्यासाठी मी शिकत आहे काय, तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडणे म्हणजेच काय, तर मी जे ध्यानधारणा करत आहे, मी जे काही प्रकारे माझ्या ईश्वरासोबत जुडलं आहे, ते अधिक जास्त प्रकारे कसं जुडावं, त्या ईश्वराकडून, त्या ब्रह्मांडाकडून, बुद्धांकडून, अल्लाकडून, महावीरांकडून किंवा ज्या देवत्वाला मानतात त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा कशी ग्रहण करायची, ग्रहण केलेली ऊर्जा माझ्या योग्य कार्यासाठी कसं वापरायची, हे टेक्निक शिकून घेणे म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत एकरूपपणे जुडणे किंवा रेखी शिकणे. कळलं. कोणालाच, आपल्या गुरूंना दुखावण्याची गरज नाही आहे, सद्गुरूंना दुखावण्याची गरज नाहीये, देवी दैवत बदलण्याची गरज नाहीये, किंवा मनामध्ये असं सुद्धा आणण्याची गरज नाहीये काय, की बाबा मी रेखीसोबत जुडल्यामुळे कुठंतरी काहीतरी अडचण येईल का, आपण आपल्या गुरूंसोबत प्रतारणा करतो का, तर कधीच नाही. मी माझ्या गुरूंचं, माझ्या सद्गुरूंचं ध्यान अगोदर ज्या ज्या ऊर्जेनी करायचे किंवा ज्या प्रकारे करायचे त्यामध्ये नक्कीच वाढ होणार. तुमची एकाग्रता, तुमची ऊर्जा आणि सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला आलेला रिझल्ट प्रत्येक दिवसेंदिवस वाढत जाणार, असं होईल. असं हे टेक्निक आहे. ओके. चला तर थोडस पुढे जाऊया. पण बऱ्याच वेळा आपल्याकडे होते, मी सगळ्यांचे माईक सुरू करते, तुम्हाला असं कोणाला वाटते का की नजर दोष किंवा मग शाप वगैरे काही असते, असं काही आहे का, किंवा असा काही कोणाचा अनुभव आहे का, प्लीज मला सांगा. पण ना हात वर करा आणि मग माईक सुरू करा, कोणाला बोलायचं असेल तर पटकन फक्त. ओके. मला दिसत नाहीये कोणाचाच हात वर. काय असते नजर दोष, तुम्ही मला सांगसाल का, नजर लागणे वगैरे. पटकन बोला, बोला, अनघाला सांगायचंय. हा, अधिक कोणी असेल तर हात वर करा, मला कोणाचा हात दिसला नाही. अनघा, माईक सुरू करा. तुम्ही केला ना हात वर, अनघा माईक सुरू करा ना. होतो होतो, माईक सुरू होतो. यस, होतो. हा, दुसरे कोणीतरी करा, अनघाचा माईक सुरू होत नाहीये तर. हा, अधिक कोणाला बोलायचं आहे.
नजर दोष माहितीये कोणाला की कोणालाच माहिती नाही, मग सेशन घेऊन काय फायदा? म्हणजे हा प्रश्नच कोणाला आला नाहीये आतापर्यंत. बोला ना, ज्योती भुरे, माईक सुरू करा. मला छोटे छोटे दिसता तुम्ही स्क्रीनवर, त्यामुळे तुम्हाला तुमचे स्क्रीन, हा, करा माईक सुरू. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते, बोला. मॅडम माहितीये का, आपण जर आपण काही कृत्य करत म्हणजे काही करत असले तर कोणी हं, आपल्याला टोकतो आणि वारंवार टोकत असतो, ते आपले ते काम होत नाही. आणि बर. पैशाचे आपल्याकडे पैसा वगैरे येत असला तर कोणाच्या नजरेमध्ये तो पैसा दिसला हं, की त्याच्यावर तुमच्याकडे नुसता पैसाच येत राहतो, तुम्ही पैशाच्या गोष्टीत, तेव्हा मग आपल्याकडे ते पैसे येण्याची जे आवक आहे ती कमी होते. हं, हं, हं. ओके. असा असा अनुभव आहे, बरोबर. हो मॅडम. येस, अधिक नजर दोष या गोष्टीचा आपण नजर दोष या विषयावरच बोलूया. हा, अधिक कोणाला काही अनुभव किंवा काही कोणाला सांगायचंय, म्हणजे मला माझे कन्सेप्ट क्लिअर होतील. पटकन माईक सुरू करा आणि बोला, कोणाला बोलायचंय ते. कारण मला हात दिसत नाहीये. बस नजर दोष हा प्रश्न फक्त ज्योतिताईंपर्यंतच होता, अधिक कोणापर्यंत नाहीये? नाही. मॅडम. हा, बोला. मॅडम, बोला बोला विषय. मला पण सांगितलं होतं की, म्हणजे मी ऐकलेलं आहे की नदरसूस झाला होता, म्हणजे माझा सुद्धा असा आरोग्यावरती परिणाम झाला होता, म्हणजे थोडासा. बर. हं, बरं बरं. ओके, त्यामुळे नजर दोषामुळे आरोग्यावर परिणाम होणे. अधिक. मॅडम आत्मा नमस्ते, मी बोलते मॅडम मी माधुरी. बोल. हो हो, बोला. पहिले माधुरी ते नंतर मंजुळा. हा, बोला मॅडम माईक. आमच्या मुलासाठी केदारसाठी बऱ्याच जणांनी सांगितलं की याला नजर लागली आहे म्हणून, बर. नजर दोष आहे. हा, नजर दोष होतो म्हणजे काय होतो पण मग? हा म्हणजे मग असं जरा वागण्याहून याच्याहून असं म्हणजे जेव्हा असं लोकांनी सांगितलं कोणी, त्याला म्हणजे असं वाटायचं बाबा की खरंच याला, मग आता हा बाहेर राहत होता, मग कोणी काही असं कोणाची नजर लागली का, किंवा असं असं म्हणजे वाटतं अजून सुद्धा. बर. ओके. मंजुळा. असं म्हणजे असं चिडचिड करणं किंवा असं पटकन बोलणं, पटकन रिॲक्ट होणं, असं ओके. काही त्याचे म्हणजे हे दिसत होते ना. आता ओके. थोडस कमी जरा, पण आहे म्हणजे पण. ओके. हा, मंजुळा. सर मॅडम हा, मी हा, मी ओके. मनाली थांबा, मंजुळाने माईक सुरू केला, एक मिनिट. मंजुळा, तुम्ही केलाय ना? हो मॅडम, आता रिवर्स जर्नी झालीये आणि चेहऱ्यावर थोडस तेज वगैरे दिसतंय, तर पटकन म्हणजे असं हे होतंय मला, बाहेर जाऊन वगैरे आलं की, मी घरात आले की लगेच अंथरुणावरच झोपावं लागतंय, किंवा हम्म. छाती गच्च होती, कधी हातापायाला एकदम बरोबर. मुंग्या येतात, असं होतं. आणि मग थोड्या वेळाने हिलिंग वगैरे घेतलं की मग तो बरं वाटतं. ओके, तुम्ही ना ऑरा लॉक करत झाला. ओके, ऍज अ ग्रँड मास्टर कधी कोणाचा नजर दोष नाही होत. तुम्ही तुम्ही तुमची ऊर्जा चोरी जाऊ देत आहात, नजर दोष नाहीये तो. ओके. ओके. हा हा. आत्मा नमस्ते मॅडम. तुम्ही शेअरिंग केलं थँक्यू मॅडम. याबद्दल खूप धन्यवाद. परंतु हा जो प्रकार आहे, हा प्रकार कशाचा आहे माहितीये? हा प्रकार आहे नजर दोषाचा नसून, हा प्रकार तुम्हाला, तुम्ही तुमची एनर्जी चोरी जाऊ देता, याचा प्रकार आहे तो. ओके. हा. मंजुळा. हम्म. 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 मॅडम मी म्हणाली. हा, यावर आपण थोडस बोलूया, कारण ऍज अ ग्रँड मास्टर आपण नकारात्मक ऊर्जा घेत नाही, चालेल पण कधी चालेल. कधी आपला भरलेला हौस दुसऱ्याला देऊन येतो. ओके. हा, ओके बोला ओके पटकन. मॅडम. नंतर. मॅडम मी हो म्हणाली. बोला ना म्हणाली. हा, आत्मा नमस्ते मॅडम. हा, हा. नजर नजर दोष हा एक प्रकार असा आहे की नजरेतून ऍक्टिव्हपणा, दुसऱ्याच्या प्रगतीवर अडथळे आणणे, हा नजरेचा एक प्रकार आहे. मग शेजारी असो नाही तर कोणीही असो, दुसऱ्याच्या प्रगतीवर येणारे अडथळे हे नजर दोषमुळे दिसून येतात. बर. ओके. आता शेवटी एक शेवटचे एक
ओके. काय घोर आहे आता चोरी कसे ते नंतर बोलूया आपण. ओके, तो विषय आजचा नाहीये. ग्रँड मास्टर्सला शील्ड करणे शिकवलेलं आहे. बोलूया त्यावर. ओके. स्वातीने हात वर केला होता आणि आता नंतर आपण सेशनला जाऊया. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम बघा, एखादं कसं झाड वगैरे एखादं फुलानं भरलं असतं, एखादं कसं माणूस येतं म्हणतं किती छान आहे, त्याची पण एखाद्या वेळी नजर लागली तर ते झाड पार सुकून जातं. एखाद्या वेळी गाई म्हैशी असू दे, त्यांना एखाद्याची नजर लागली तर त्यांचं दूध देणं कमी होतं मॅडम. हा नजर दोष आहे मॅडम. बोला बोला. लहान मुलांना पण रडतात ना तेव्हा पण बोलतात की नजर लागली की काय म्हणून एवढं रडतात किंवा आजारी होतात वारंवार, तेव्हा पण असं म्हणजे असं बोलतात की नजर लागली वाटतं याला असं. ओके. थोडस जाऊया आपण पुढे मग आता या विषयावर. तुम्ही सगळ्यांनी शेअरिंग केलंय, मला असं वाटतं छान प्रकारे झालं आहे. ओके. बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल किंवा नजर दोष वगैरे, आणि तुमच्या माध्यमातून मला काही गोष्टी या पण समजल्या की बाबा गुराढोरांना सुद्धा नजर लागते असं म्हटलं जातं. नजर लागते. हा. ओके. हा हो मॅडम लागते. पण नजर निघते हे पण बोललोय का आपण कधीतरी? नजर निघते, लागलेली नजर आहे, नजर लागली आहे पण ती काढता येते. हो. येस. ओके. काढता पण येते. ओके. थँक्यू सगळ्यांना. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. चला तर बघा बरं, आता आपण बघूया नजर दोष काय असतो. काय आहे हा विषय? नजर लागणे, नजर दोष. खरं म्हणसाल ना, हे नजर दोष एक प्रकारचा आपण म्हणत असतो ना, मी तर नेहमी रेकी शिकत असताना तुम्हाला काय म्हणते, पॉझिटिव्ह बोला, नकारात्मक बोलायचं नाही असं म्हणते की नाही. मी एवढं म्हणत असते, ही जी नजर लागणे आहे ना, किंवा शब्द, आपले शब्द हे जादू करतात. जादू, ब्लॅक मॅजिक. शब्दांमधून सुद्धा एखाद्यावर जादू केली जाते. मग जर ते सकारात्मक असतील तर ती सकारात्मक जादू होईल, आणि नकारात्मक असतील तर त्याला तुम्ही नजर दोष किंवा मग ब्लॅक मॅजिक या प्रकारामध्ये काही प्रमाणात जोडू शकता. पूर्ण नाही म्हणत आहे मी, काही प्रमाणात. बघा, एखाद्याला जर तू म्हटलं की एखाद्या गोष्टीला जर काही आपण टोकत राहिलो किंवा नकारात्मक बोलत राहिलो, तू काय करणार आहेस रे, तू काय करणार आहेस, तू हे करूच शकत नाही, तुझ्यामध्ये कॅपॅसिटीच नाहीये, तर समोरच्या व्यक्तीचा आभा कमकुवत होतो. त्यांनी जर त्या गोष्टी ग्रहण केल्या तर, आणि मग त्यांच्या मनावर तो परिणाम होतो, मी करू शकणार नाही, मी करू शकणार नाही, आणि ते केल्याच जात नाही. समजा एखादे सुंदर ड्रॉइंग काढतोय पण त्या सुंदर ड्रॉइंगचं कधी कौतुकच झालं नाही, पण त्या सुंदर ड्रॉइंगला सुद्धा म्हटलं की हे काय तुझं काम आहे, ड्रॉइंग मध्ये सगळा वेळ गमावतो, ड्रॉइंग केल्यामुळे काय आयुष्याचं भलं होणार आहे? त्यापेक्षा पुस्तकच वाच, आयुष्याचं भलं होणार नाही. जो ड्रॉइंग काढतो त्याचं हे नाही ते नाही, अनेक वेळा आपण बोलत असतो छोट्या मोठ्या गोष्टींसाठी. जर असं असेल तर त्या एखाद्या विषयाबद्दल नकारात्मक भाव निर्माण झाला की मग भविष्यामध्ये त्याला उज्ज्वल दिशेने जाण्याची क्षमता कमी होते, किंवा तुला नाही जमणार हे म्हटलं की जमत नाही. काही शाळेमध्ये असतो, एखाद्या बाईंनी किंवा टीचर्सनी म्हटलं की हे नाही जमणार तुला, की त्या तुझी ना ही कॅपॅसिटी नाहीये असं म्हटलं की आपण तिथं थांबतो. कुठेतरी आपल्याला मागे ओढण्याचा प्रकार, म्हणजेच माझ्या माइंडला त्या प्रकारे प्रोग्राम करण्याचा प्रकार. सेम तुम्ही आपण ना अंधश्रद्धा म्हणून या गोष्टीकडे नाही बघूया काय, तर आपण याकडे विज्ञान आणि मानसशास्त्र म्हणून बघूया. कोणाकोणाला आवडेल? नक्कीच सगळ्यांना आवडेल. फक्त मी एवढं सांगेन की असेच जर तुम्हाला अधिक सेशन हवे असतील आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जर जोडायचं असेल तर मोठ्या प्रेमाने खाली व्हॉट्सअप ग्रुपच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, या लिंक वर क्लिक करा, किंवा आता जो हा नंबर दिलेला आहे या नंबरवर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून ग्रुपची लिंक मागवू शकता. असेच नवनवीन विषय आणि ऊर्जेसह जुडण्यासाठी, तुम्हाला आनंद सर्वीकडे तुमच्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी हा नंबर तुम्हाला खूप मदत करू शकतो. ओके. नक्कीच बघा, तर हा नजर दोष काढण्याची क्षमता मग आहे का युनिव्हर्स मध्ये किंवा या ऊर्जेमध्ये? मेडिटेशन केल्यामुळे हा नजर दोष निघू शकतो का? 100%.
मग नजर लागणे, नजर दोष होणे म्हणजे काय, तर जीवनामध्ये कधी कधी ना आपण खूप प्रगती करत असतो, खूप पुढे जात असतो. कधी आपण अभ्यासामध्ये खूप छान प्रगती करत असतो, कधी आपण स्पोर्ट मध्ये छान प्रगती करत असतो, कधी आर्थिक प्रगती होत असते, कधी नातं खूप सुंदर असते. पण आयुष्याचे सगळे सगळे स्वप्न पूर्ण होण्यावर येतात, पण काही गोष्टी अचानक थांबतात. त्या यशामध्ये अचानक अडथळे निर्माण होतात. सुंदर, छान, स्वच्छंदी, आनंदी असणाऱ्या मनाची अवस्था कधी बेचैनीमध्ये होते, कधी घरामध्ये तणाव, कधी अचानकच आजारपण वाढणे, किंवा लहान मुलं अचानक आजारी पडणे. आता तर खेळत होता आणि आता आजारी पडला, किंवा व्यवसायामध्ये घट होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्याच प्रोसेसनी होत आहेत. आपण जे प्रयत्न करतोय ते प्रयत्न होत आहेत, परंतु याला तर्कशुद्ध कारण काही सापडत नाही बाबा. असते ना की बाबा ह्या सगळ्या गोष्टीला एका विशेष पद्धतीचं कारण आहे, या गोष्टीमुळे येथे अडचणी येतात. पण असं काहीही नसताना, म्हणजे सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने असताना सुद्धा ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी जर एखाद्या व्यक्तीसोबत होत आहेत, तर तेव्हा लोक म्हणत असतात की बाबा कुठंतरी नजर लागलेली आहे. आणि मग हे सगळं आपण ब्रह्मांडीय ऊर्जेच्या माध्यमामधून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेऊया. आणि या नजर दोषाकरिता सुद्धा ऊर्जा मदत करते का, तर ती कशी करू शकते हे तुम्हाला सांगेल. आणि मात्र या नजर दोष निघण्यासाठी टेक्निक कोणतं वापरावं हे मात्र मी क्लासमध्ये शिकवणार. ओके, माझा आवाज क्लिअर आहे का तुम्हाला? तुम्ही जरा जरा हलत राहा. हा तुम्ही हल्ले की मला समजते. हो नाही, जर तुम्ही म्हटलं की मला कळते की अरे हो. येस, हा, असे विशाल सारखे मध्ये मध्ये काही देत राहा थंब बिम, म्हणजे मला अच्छा रेंज आहे. ओके, कधी कधी काय होते, थोडस सगळेचे सगळे एकदम स्थिर झाले की असं वाटते अरे रेंज गेली का. आणि मग ना ती बोलण्याची जी लय असते ना, ते डोक्यामधलं ते पहिलं चाललं जाते, असं होते. शेवटी कोणतंही सेशन घेत असताना विशिष्ट लय लागलेली असते, त्या लयमध्येच ते घेणे खूप गरजेचं असते. मग आपण म्हणूया, मी काय म्हटलं होतं आता, नजर दोष काय. जर विज्ञानाचा विचार केला तर काय आहे, विचारांचे तरंग आहेत, थॉट वेव्स. ज्या प्रकारे आपण म्हणतो एक विचार दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो, टेलिपॅथी म्हणूया. ओके, तर एका व्यक्तीने क्रिएट केलेला विचार, थॉट वेव्स आणि भावना, ओके, सतत निघत असतात प्रत्येक व्यक्तीकडून. आपण प्रेमाची सुद्धा ऊर्जा देतो, रागाची सुद्धा देतो. मग प्रत्येक व्यक्तीकडून हे विचार वेव्स, हे तरंग निघत असतात. तुमच्याकडून निघतात, माझ्याकडून निघतात. याकरिता कोणीही असं नाही की बाबा मी विचार करत नाही. ओके, प्रत्येक जण विचार करतो आणि विचार करणं काही चुकीचं नाहीये, योग्यच आहे. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती ईर्ष्या म्हणूया, द्वेष म्हणूया, किंवा जास्त स्तुतीभावाने पाहते, तेव्हा त्या तरंगांचा ऊर्जेवर परिणाम होतो. आणि याला बऱ्याच वेळा नजर लागणे म्हणतात. एखाद्या जवळ खूप काही आहे, परंतु त्या खूप काही कसं आलं असेल, यांच्याकडेच मोठं आहे, म्हणजे कुठेतरी त्या एखाद्या व्यक्तीला ईर्षेच्या भावनेमधून जर का एखादी व्यक्ती आपल्याला बघते, आणि किंवा एखादी व्यक्ती मोठी स्तुती करते, खूपच स्तुती करते, कधी कधी खूप जास्त स्तुती करते, पण अंतर्मनामधून त्या स्तुतीच्या मागे भाव बदललेला असतो. मग हा परिणाम होतो होतो ना. त्यांनी कौतुक केलं ना, तेव्हापासून माझं कामच नाही झालं असं वाटते. कधी एखाद्याने द्वेष केला एखाद्या प्रॉपर्टीचा किंवा काही सगळ्या गोष्टींचा, तेव्हा नजर लागते. असंच म्हणता ना तुम्ही, बरोबर असंच आहे ना? बरोबर, हा, तुम्ही सगळ्या जणांनी हात दाखवला म्हणजे कुठेतरी हो असंच झालं. कोणी मॅम कौतुक केलं तरीही नजर लागली असा विचार आला. मग कधी कधी काय होते बघा, ह्या सगळ्या गोष्टीला नजर लागली कारण त्यांनी त्या वैचारिक भावना माझ्या आभापर्यंत पाठवल्या आणि माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चुकीचं घडलं. मग प्रत्येक, आपण पुन्हा एक विचार करूया, कधी कधी दुसऱ्याच्या विचारांचा आणि आपल्या त्यांच्या नजरेचा प्रभाव आपल्यावर अचेतन मनाद्वारे, सबकॉन्शियस माइंड द्वारे होतो.
त्यांनी अंतर्मनामध्ये एखादा विचार क्रिएट केला आणि त्या गोष्टीचा परिणाम झाला. मग त्यामुळे कधी आत्मविश्वास, कधी असुरक्षितता, कधी भीती किंवा कधी नुकसान सहन करावं लागले. आध्यात्मिक दृष्टिकोन काय म्हणते बघा, तर प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला एक आभा मंडळ आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूला एक आभा मंडळ आहे, ऑरा आहे, तेजोवलय आहे. तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या बाबतीत आहे असं? नक्कीच, आपल्या प्रत्येकाला एक तेजोवलय आहे. परंतु जर काय म्हणजेच काय, ऊर्जेचं कवच, आपल्याला संरक्षण देणारं एक कवच, एक हवेचा थर आपल्या आजूबाजूला, जसं पृथ्वीच्या पर्यंत ते सूर्याची अतिनील किरणे पोहोचू नये म्हणून ओझोनचा थर दिलेला आहे ना, हा तसा आपल्या आजूबाजूला आपला आभा मंडळ आहे, तेजोवलय आहे, हवेचा स्तर असं म्हणूया. आपला आभा, ऑरा असं म्हटलं जाते त्याला. आणि हा जो ऑरा आहे, हा जो आहे, हा आपलं कवच आहे. आणि नकारात्मक विचार आणि नजरेचा स्पर्श जेव्हा होतो तेव्हा अनेक वेळा ते कवच भंगते, म्हणजेच त्याला कुठेतरी छेद होतो आणि त्या नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करतात. याला आपण नजर दोष किंवा शाप म्हणत असतो. मग ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर याला फरक पडतो का? 100%. 100%. जेव्हा आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळतो, या युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी सोबत जुळतो, ही आपल्या आभा मंडळ आणि चक्राच्या सिस्टमला शुद्ध आणि संतुलित आणि सशक्त करते. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा नजरेचा दोष केव्हा होतो माहितीये तुम्हाला? जर काय तुमचा आभा स्ट्रॉंग नसेल तर, जर काय तुमचं कवच टणक नसेल तर. मी असं म्हणते, त्या नारळाच्या कवचामध्ये बारीक सुई टोचून दाखवा बरं मला, कोणाला टोचता येते काय? तर नाही टोचता येत. येते का? नाही. पण एखादा नरम आहे त्यामध्ये सुई टोचता येते? यस. तेच नारळ जर एखाद्या ठिकाणी बरोबर गोल कापला आहे, गोल कापलाय, तर त्यामध्ये त्याच्या आतमध्ये असलेल्या त्या गाभ्यामध्ये आपल्याला कवच फाडून जर विचार केला तर त्या आतमध्ये असलेल्या गाभ्यामध्ये आपल्याला सुई टोचता येते? नक्कीच टोचता येते. जोपर्यंत कवच टणक आहे तोपर्यंत आतमध्ये काहीही जाऊ शकते का? नाही. जेव्हा आपण या ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा पहिले तर काय होते, पहिले आपण आपलं कवच स्ट्रॉंग करतो. बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा आतमध्ये येणार नाही. आणि आतमध्ये असलेले नकारात्मक तरंग, मानसिक असू दे, ते भावनिक असू दे, ती विषारी ऊर्जा असू दे, ती न्यूट्रलाइज करूया, ती बाहेर काढूया. बाहेर काढूया. पहिले आभा स्ट्रॉंग झाला की आतमध्ये नकारात्मक ऊर्जा येणार नाही आणि आतमधल्या बाहेर जात राहील, बाहेर जात राहील, बाहेर जात राहील. रेखीमध्ये आपल्याला प्रोटेक्शन करता सिम्बॉल सुद्धा मिळतात आणि त्यामुळे आपला आभा अधिकच स्ट्रॉंग होत जातो. पुन्हा अनेक साऱ्या ऊर्जा अशा आहेत की जे चक्र फाडून आतमध्ये जातात. ग्रँड मास्टरला विशेष करून काही गोष्टी शिकवल्या जातात. चक्रांच्या आतमध्ये पर्यंत एखाद्या नकारात्मक ऊर्जेचा, नकारात्मक विचारांचा प्रभाव होतो. तर एका लेवल नंतर आपले चक्र सुद्धा बॅलन्स होतात आणि आपल्या आतल्या चक्रांना सुद्धा स्ट्रॉंग करून, त्या चक्रांचा आभा सुद्धा स्ट्रॉंग करून त्यांना सुद्धा शील्ड आपण करू शकतो. म्हणजे बाहेरून येणाऱ्या कोणत्याही नकारात्मक भावनेचा, नकारात्मक विचारांचा माझ्यावर परिणाम होणार नाही. आणि माझ्या आतून फक्त बाहेर जातील काय नकारात्मक ऊर्जा. आतल्या नकारात्मक ऊर्जा सुद्धा बाहेर जाणं खूप गरजेचं असते. बाहेरून येणाऱ्या एक्सेप्ट न करणे खूप गरजेचं असते. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही जर का एखादी व्यक्ती तुम्हाला म्हणते की तुझं काही खरं नाहीये, तुला हे असं काही येत नाही आहे, अमुक डमुक काही गोष्टी जर काय आहे ना, तर त्या गोष्टी एक्सेप्ट करायच्या की नाही करायच्या हे तुम्ही ठरवा. बऱ्याच वेळा एखादा जण म्हणते की गड्या ही व्यक्ती काही एवढी स्ट्रॉंग नाहीये किंवा
ती नजर लागते, एखाद्याने वक्र दृष्टीने पाहिल्यानंतर ती नजर लागते, ती लागलेली नजर त्या गोष्टी त्यांच्या त्या नकारात्मक ऊर्जा आपण खेचून घेतो अनेकदा, किंवा आपण एक्सेप्ट करतो. तेव्हा आपला आभा आहे ना स्ट्रॉंग नसतो. माझा आभा मंडळ जर स्ट्रॉंग आहे तर मला केव्हाही कोणाचीही नजर लागणार नाही. नजर दोष हा विषय तो माझ्यासाठी नाही. ओके. त्यामुळे माझ्या सुखाला कोणाची नजर लागेल काही असं माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच झालं. आम्ही आता समजते आम्हाला की आपण ना खूप प्रगती केली आणि त्या प्रगतीला ना नजर लागली हे आता समजते. पण युनिव्हर्सनी हे पण सांगितलं की तेव्हा जर का तुम्ही रेकी शिकलेले असता किंवा तेव्हापासून जर का तुम्ही खरंच मेडिटेशन केलं असतं तर तुम्हाला नजर लागू शकली नसती. तुम्हाला नजर लागली तेव्हा कारण कारण तुम्ही तेवढे स्ट्रॉंग नव्हता म्हणून. प्रत्येकासाठी एवढंच सत्य आहे काय, जर काय नजर लागते आहे तर स्ट्रॉंग नाही. मला सरळ सरळ विचारायचं आहे की ताकदवान एखादी व्यक्ती आहे, एखादी स्ट्रॉंग व्यक्ती आहे आणि एखादी कमकुवत व्यक्ती आहे, ज्याचं पारडं भारी आहे बरोबर ना, किंवा ज्याच्याकडे जास्त ऊर्जा आहे, तुमच्या सकारात्मक ऊर्जेपेक्षा समोरच्याकडे असलेली नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात होती आणि म्हणून तुम्ही त्या नकारात्मक ऊर्जा बाहेर किंवा त्यावर प्रतिकार करू शकले नाही. तो तुमच्या आभानी त्या स्वीकारल्या की जेव्हा तुम्ही आजारी असता, जेव्हा तुम्ही खूप सुंदर दिसत असता, तेव्हा तुम्ही ना त्या आनंदाच्या भरामध्ये काय करता तर अनेक एनर्जीज एक्सेप्ट करता. अनेकदा ओके. स्थिरत्व नसते, स्थिरत्व नसते. प्रमाणापेक्षा दुःख, प्रमाणापेक्षा जास्त वेदना, एखादं प्रमाणापेक्षा जास्त आनंद, एखादं चक्र ओव्हर ऍक्टिव्ह होते आपलं. तेव्हा तेव्हा काय होते तर तेव्हा म्हणजेच कुठेतरी आभा डिस्टर्ब असतो, जेवढं बॅलन्स पाहिजे ते नसते आणि तेव्हा इतरांकडून आलेल्या त्या नकारात्मक ऊर्जा किंवा त्या नजरा आपण आपला आभा एक्सेप्ट करतो आतमध्ये. एक्सेप्ट झाल्यामुळे त्या एनर्जीज माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडवर कार्य करून 3 प्रकारे पाठवलं जाते. मनातल्या मनातही पाठवली जाते एनर्जी. पण तुम्ही हे म्हटलंय ना की कोणीतरी मला आठवण केली ना की मला उचकी लागते. जशी तुम्हाला उचकी लागते तोच काय म्हणूया तोच नियम बघा. जर नकारात्मक ऊर्जा एखाद्याने पाठवली तर मी ती एक्सेप्ट करतो. पण जर का माझा ऑरा, माझा आभा स्ट्रॉंग असेल तर माझ्यापर्यंत आलेल्या त्या नकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट करून पाठवण्याची क्षमता माझ्या आभामध्ये आहे. कळलं? मग ऊर्जेसोबत जोडल्यानंतर हे होऊ शकतं का? नक्कीच होऊ शकतं, नक्कीच. आपला आभा छान मस्त स्ट्रॉंग करण्यासाठी ऊर्जा मदत करते. तो नजर दोष, तो शाप सर्व मुक्त होण्याची क्षमता, शापांपासून मुक्तता सुद्धा आम्ही शिकवताय. शाप मिळालेले असतात अनेकदा कोणाकोणाचे. बऱ्याच वेळा मुलं सुद्धा चुकीचे वागले की आई वडील सुद्धा देतात शाप, किंवा दुःख वेदना, प्रचंड दुःख प्रचंड वेदनेमध्ये शाप दिला जातो. असं सहजासहजी नाही दिला जात कधी कोणाला शाप, आहे ना. किंवा आपल्याला वेदना झाल्या कीच आपण त्या नकारात्मक शब्द बोलतो, त्या नकारात्मक भावना पण चुकीच्याच आहेत, हरकत नाही. परंतु ही नकारात्मक तरंग मानसिक आणि भावनिक विषारी ऊर्जा नष्ट करण्याची क्षमता तुमच्याच आभामध्ये आहे. जेव्हा तुम्ही ध्यानधारणा करता, जेव्हा तुम्ही ध्यानधारणा करता, रेखीव ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुळता, तेव्हा प्रोटेक्शन म्हणून तुम्हाला सिम्बॉल मिळतात आणि जसं जसं तुम्ही हे सिम्बॉल वापरता तसं तसं नजर किंवा आपण काही दोष आहेत ते पूर्णपणे यामधून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. ह्या टेक्निक आहेत, ह्या टेक्निक नक्कीच आपण तिथे शिकत असतो. येथे मला टेक्निक शिकवण्याची परमिशन नाही, पण एवढं मात्र नक्की की कधी कधी तुम्हाला असं वाटते का की ठीक आहे व्यक्तीचं ठीक आहे, पण घर आहे, माझा बिझनेस आहे, याला सुद्धा नजर लागलेली आहे, असं होतं का? खूप सिरियस झाले सगळेजण.
येस. तर तुम्हाला एवढं सुद्धा सांगते की या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसं आपण जुडतो तसं मी माझ्या घराला लागलेली नजर दोष दूर करण्याची करू शकते, माझ्या बिझनेसला लागलेला नजर दोष दूर करू शकते. ह्या सगळ्या टेक्निक आम्ही ग्रँडमास्टर किंवा रेकी थर्ड पर्यंत सुद्धा शिकवल्या आहे. एवढं सांगेल की विश्रामाला नजर लागते, विश्रामाला नजर दोष होतो, हे सगळं तुमच्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडवर ठरलेलं आहे. जर तुम्ही स्ट्रॉंग आहात तर तुम्ही तुमचं जर कवच स्ट्रॉंग आहे तर अशी कशी ना नजर लागेल, लागूच शकत नाही. ओके. अगोदर पण बऱ्याच वेळा काय होते ना, समोरची व्यक्ती नकारात्मक ऊर्जा देतच नाही पण आपण मात्र विचार करतो. पुढे आमच्या ताई एवढ्या मोठ्या आजारावर नियंत्रण आणलं पण पितृपक्ष झाला की नाही की माझ्या छातीत दुखतं, यावर्षी दुखेल का मी वाट बघत होती आणि दुखायला लागली. बरोबर आहे ना? दुखायला लागलं. गरज नाहीये ना नकारात्मक विचार करायची. तुम्ही जो विचार करता तो स्त्राव तुमचा मेंदू देतो. तुम्ही जर विचार केला ना की काही मला नजर दोष कधीच होत नाही, जी व्यक्ती स्ट्रॉंग नसते त्यालाच नजर लागते. कारण आपल्यापेक्षा ताकदवान व्यक्ती आपल्याला नजर लावत असतात. कधी कधी त्यांना नसते वाटत की आपली नजर लागेल एवढी, पण ते होतं. मग तुम्ही लग्नाकारणामधून आले की मग तुम्हाला थकल्यासारखं होणं, अनेक सगळ्या गोष्टी होणं. जसं आता मंजुळा ताईंनी सांगितलं, पण मंजुळा ताईंना मी एवढं सांगते की नजर दोष नाही तो तो प्रकार तुम्ही तुमची एनर्जी देऊन येता सगळ्यांना. जेव्हा एक ऊर्जावान व्यक्ती असते, मस्त प्रसन्न स्वच्छंदी आनंदी व्यक्ती असते, ती सगळ्यांना आवडते. तिचा आभा तेव्हा एकदम स्ट्रॉंग मस्त असते, आहे ना. छान मेकअप केला आहे बघा, छान मेकअप केला आणि सुंदर दिसत आहे. आणि सुंदर दिसत असताना अनेक जण माझ्याकडे बघतात, कोणी प्रेमानं बघते, कोणी कसं बघते, कोणी कसं बघते. ओके. तर ना ऊर्जेचा फ्लो काय होते, जेथे बघा प्रवाह कसा वाहतो, हायर कडून लोअर कडे. ओके. मग तुमची एनर्जी छान आहे, सगळेजण तुम्हाला बघतात, ज्यांची एनर्जी लो आहे त्यांच्याकडे कळत नकळतपणे एनर्जी फ्लो होते. आणि मग तुम्ही म्हणता की घरी आल्यानंतर थकल्यासारखं होते. ओके. प्रत्येक वेळी ती नजरच लागलेली नसते, तर अनेकदा तुमच्याकडून तुम्ही तुमची एनर्जी त्यांना दिलेली असते आणि ती दिलेली एनर्जी आपल्या लक्षातही येत नाही. काय तेव्हा मात्र ऍज अ रेकी हिलर, ऍज अ रेकी ग्रँड मास्टर तुम्हाला कट करणे गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा आपण छान सुंदर दिसतो तेव्हा आपण स्वतःवर मस्त सिम्बॉल रेखांकन करून जा, तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल, तुमची एनर्जी लॉस होणार नाही. तुम्ही तुमची एनर्जी लॉस करता आणि म्हणता लोकांनी नजर लावली. अनेकदा कमजोर व्यक्ती तुमच्याकडून तुम्ही प्रफुल्लित असल्यामुळे ती ऊर्जा ग्रहण करतात. आणि हा नियम आहे ब्रह्मांडाचा. ओके. हा ब्रह्मांडाचा नियम आहे. येथे काही ते तुमची चोरीबिरी करायला आलेले नसतात, पण आपोआपच ते सगळ्या गोष्टी होतात. ह्या ह्या सहज होतात. ह्या होऊ नये यासाठी आपण एकतर मोठ्या प्रमाणात ऊर्जेसह जुळलेलं राहावं, ब्रह्मांडाकडून ऊर्जा मोठ्या प्रमाणात घेत राहावी, किंवा किंवा आपण स्वतःला स्ट्रॉंग करावं. ओके. काय ना बऱ्याच वेळा आपण नजर लागली लोकांची नजर लागली मॅडम, कोणी आमच्यावर ब्लॅक मॅजिक केली मॅडम, या विचारांनीच जास्त ग्रस्त असतो. खरं तर तसं काही नसते. मी ऍज अ टॅरो रीडर्स तुम्हाला खूप वेळा सांगते की लोक तुमच्यावर नजर लावायला किंवा मग तुमच्यावर जादूटोणा करायला खरंच तेवढे रिकामे नसतात. ओके. अनेकदा अनेक ठिकाणी तुम्ही जेथे जासाल तेथे ते निघते, असा तो विषय असतो. आणि अनेकदा असं होते की तो तुमच्या मनाचा मोठा भ्रम असतो. त्यामुळे पहिले तर माझ्यावर मॅजिक आहे किंवा मला नजर दोष झालेला आहे, मला कोणाचा शाप आहे, हे डोक्यातून काढा. यासाठीच तुम्हाला ऊर्जेसोबत जोडायचं आहे. पण मॅडम तुम्ही सांगितलं, पण ते डोक्यातून निघेल असं एकदम सोपी आहे का मॅडम? तुम्ही सांगितलं नाही आणि तसंच झालं, तसंच आहे, आम्ही मान्य केलं, असं होतं का? नाही. कारण आम्ही 10 ठिकाणी जाऊन आलो, तेथे आम्हाला सांगितलं आहे की तुमच्या मुलाला नजर दोष झालेला आहे म्हणून तो असा वागतो. आणि माझ्या सबकॉन्शियस माइंडने तेच एक्सेप्ट केलंय, त्याला नजर दोष आहे म्हणून तो तसा वागतो. आणि मग मी ते प्रयत्न सोडून देते किंवा मी ते एक्सेप्ट करते. जर मी त्याच्यापर्यंत प्रेमाच्या, मायेच्या, आपुलकीच्या, श्रद्धेच्या, पॉझिटिव्ह भावना पाठवल्या तर
त्याचा आभार ते सुद्धा स्वीकारतो आणि तो आनंदी प्रसन्न मस्त वागायला लागतो. आणि आता बदल झालेला आहे सगळ्या गोष्टींमध्ये. झाला की नाही? येस. कारण सबकॉन्शियस माइंड योग्य प्रकारे ट्रेन करणं गरजेचं आहे. आपण काय केलं आहे, तर त्यांच्यापर्यंत, मी सोपी भाषेत सांगते तुम्हाला, त्यांच्यापर्यंत आपण त्या सकारात्मक ऊर्जा, मस्त पॉझिटिव्ह एनर्जी पाठवली. ती पॉझिटिव्ह एनर्जी त्या नकारात्मकतेला मारक ठरते. ते जे लागलेली नजर आहे, ते जे काही आहे, ते जे काही तुम्ही बोलता ना, ते सगळं ब्रह्मांडी ऊर्जेपेक्षा कमकुवत आहे. ध्यान करणाऱ्या व्यक्तीला कधीही नजर लागत नाही, असं माझं मत आहे. ओके, नक्कीच मी तुम्हाला छान त्या टेक्निक शिकवणार आहे. आजचं मात्र ते सेशन नाही त्या टेक्निक शिकवण्याचं, त्यामुळे मी नाही आज शिकवू शकणार. पण तुम्हाला एवढं मात्र सांगेल की या सकारात्मक ऊर्जेने तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचा आत्मा अगदी जणू त्या दिव्य प्रकाशाने स्नान करेल. आणि माईक बंद नाही करत का? अगदी त्या ब्रह्मांडाच्या दिव्य प्रकाशाने माझं मन, माझं शरीर, माझा आत्मा स्नान करेल आणि स्वतःला एवढा शुद्ध करेल की त्या लागलेल्या नजरा असू दे, झालेला एखादा नजर दोष असू दे, तो सहजतेने त्यामधून तुम्ही बाहेर निघू शकणार. कोणताही नकारात्मक विचार, ईर्ष्या असू दे किंवा शब्द तुमच्यावर जे प्रभाव टाकत असतील, त्या ऊर्जेला नष्ट करण्याची क्षमता या सिम्बॉल आणि या ऊर्जेमध्ये आहे. ओके, तुमचं सर्व, आपण असा विचार करूया की ते सर्व नकारात्मक विचार, कोणी जळत असेल, कोणाचं मन दुखवत असेल, काही द्वेष आलेले असतील, काही शाप आलेले असतील किंवा नजरेच्या प्रभाव असेल, त्यामधून पूर्णपणे मुक्त करण्याची क्षमता या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. अशी ही ऊर्जा आहे. आपला मन, आपला आत्मा, आपली ऊर्जा, आपला आभास सर्व सर्व दिव्य प्रकाशाने संरक्षित करण्याची क्षमता या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. आणि आपल्या हृदयामधून प्रेम प्रकाश कायम देत राहण्याची, सर्व दिशांना पसरवण्याची क्षमता सुद्धा ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला प्रदान करत असते. आपण एवढं एवढं स्ट्रॉंग, एवढं मस्त होऊ शकतो. जणू आपण असं राहू शकतो की माझ्या भोवती ते सदैव दिव्य संरक्षण कवच आहे, असंच आपल्याला भास येतो. असं आपण राहायला हवं, असं आपण राहतो जेव्हा ऊर्जेसोबत जोडतो. सर्व नकारात्मक ऊर्जांपासून, नजरांपासून, नकारात्मक विचारांपासून, दुसऱ्यांकडून येणाऱ्या, आपण कायम सुरक्षित ठेवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते. आपला आभा तेजस्वी आणि बलवान आपणच आपला करू शकतो. कोणाच्याही नजरेचा आणि विचारांचा तुमच्या ऊर्जेवर परिणाम होणार नाही, हे टेक्निक आपण ऊर्जेसोबत जोडल्यानंतर शिकू शकतो. असं आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणं, असं आहे या ऊर्जेसोबत एकरूप होणं. ओके, कायम लक्षात ठेवा. मग कुठं ती मॅजिक असू दे, मग ते कुठे नकारात्मक विचार असू दे, किंवा ते दोष असू दे, नजर दोष असू दे, एक रेकी हिलर आणि एक रेकी ग्रँडमास्टर, तुम्ही पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टींपासून सुरक्षित आहात. विश्वास ठेवा. कोणावर? त्या ब्रह्मांडावर, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेवर, स्वतःवर, स्वतःच्या ऊर्जेवर. तर मग तुम्हाला छान त्याचे रिझल्ट येणार. बघा, आता आज तर मी तुम्हाला मोठ्या प्रेमाने सांगितलं आहे की जर का तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींपासून संरक्षण हवं आहे आणि कायमस्वरूपी, काय असते ना, कोणतीही गोष्ट फक्त सांगून नाही चालत, तर त्या गोष्टीसाठी आपला माइंड तेवढा प्रोग्राम व्हायला पाहिजे आणि आपल्या मेंदूनी पण त्या गोष्टी एक्सेप्ट करून आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून त्या एनर्जीज रिमूव्ह कराव्या लागतात. ओके, कारण आपण सहजतेने मान्य नाही करत ना. मान्य केल्यानंतरही आपली गाडी मागे घसरतेच.
आहे ना, सगळ्या टेक्निक जवळ माहिती आहे, सगळं माहिती आहे, तरी आपली गाडी मागे घसरतेच. तेथे आपल्या माइंडला योग्य प्रोग्राम करणं गरजेचं असते. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसं तुम्ही जुडता, विशेषतः मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपण या सगळ्या टेक्निक आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघून समजून घेतो. तेथे मेडिटेशनच्या स्वरूपामध्ये त्या सगळ्या गोष्टींवर कार्य करतो. तेथेच आपण या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्री आणि आरोग्यशास्त्रानुसार कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडची भाषा समजून घेऊन तेथून त्या नकारात्मकता रिमूव्ह करून तेथे योग्य विचार पेरून घेतो. अशी ती ऊर्जा आपल्यासाठी काम करतो. आणि म्हणून मी शब्द देते की त्या नकारात्मक विचारांपासून, त्या नजरेच्या दोषांपासून पूर्णपणे मुक्त करण्याची क्षमता या ब्रह्मांडामध्ये आहे, या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. हिचा योग्य उपयोग करा. तुमच्या क्षमतांचा विचार करा. तुम्हीच स्ट्रॉंग आहात, तुम्हीच ताकदवान आहात, तुम्हीच सकारात्मक ऊर्जा पेरणारे व्हा. जसं तुम्हाला वाटते की इतरांची नजर मला लागू नये, लक्षात ठेवा, ऊर्जेसोबत जुळा, स्वतःला ताकदवान करा आणि तुमची नजर कधी कोणाला लागणार नाही एवढं स्वतःला प्युअर करा. म्हणजेच काय, तर तुमच्या या वाणीमधून, या विचारांमधून कायम आशीर्वादाची ऊर्जा येऊ देत राहा, येऊ देत राहा, येऊ देत राहा. आणि खरं सांगू, जसं तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळता तसं इतरांबद्दलचा राग, द्वेष, नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि आपणही नकारात्मकता घेत नाही आणि इतरांनाही नकारात्मकता देत नाही. एक सांगू तुम्हाला, असं म्हणा, जेव्हा आपण एखादा नकारात्मक विचार करतो, जेव्हा आपण एखादा नकारात्मक विचार करतो तेव्हा काय होते माहितीये, दुसऱ्यासाठी केलेला नकारात्मक विचार, ती शिवी किंवा तो राग अगोदर स्वतःला घाण करतो, स्वतःचा आभा खराब करतो आणि मग बाहेर जातो. बरोबर. जर काय आपण एखाद्याला शाप किंवा शिवी दिली तर ती देत असताना अगोदर आपला आभा मंडळ जे टवटवीत आहे ते संकुचित होतं, लूज होतं. म्हणजे इतरांसाठी आशीर्वाद देत असताना आभा असा मस्त स्ट्रॉंग होतो. तुम्हाला जर स्वतःला स्ट्रॉंग करायचं आहे तर मस्त छान प्रसन्न राहा, इतरांसाठी आशीर्वाद रूपी ऊर्जा द्या. आणि खरं सांगायचं तर जेव्हा तुम्ही रागामध्ये, द्वेषामध्ये असताना तेव्हाच तुम्हाला असं वाटते आमच्या सुखाला, आमच्या याला नजर लागली. चिंतेमध्ये विशेष, जर तुम्ही रागमुक्त, द्वेषमुक्त, चिंतामुक्त, प्रसन्न आहात ना, तर तुमचा आभा नेहमी स्ट्रॉंग राहतो, तुमचा, माझा, सगळ्यांचा. आपण चिंताग्रस्त असेल तेव्हाच ह्या नकारात्मक ऊर्जा आपल्यावर काम करू शकतात, आपला आभा स्ट्रॉंग नसेल तेव्हा. आणि म्हणून मेडिटेशन करा, स्वतःला छान ठेवा, आनंदी ठेवा, प्रसन्न ठेवा. मी सांगते नेहमी तसं सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम करा, त्या ब्रह्मांडासोबत एकरूप व्हा आणि विसरा कधी कोणाची नजर लागली होती. ओके, तुम्हाला ना नजर लागणार. अगोदर लागलेल्या नजरांचं काय, हो, तर अगोदर लागलेल्या नजरा त्या एनर्जीज रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा ब्रह्मांडी ऊर्जा मदत करत असते. ओके, अगोदरची घाण काढून टाकूया, दुसरी घाण जमा करू नये. ओके, हा, आता दिवाळी आली आहे ना, ती साफसफाई करावीच लागणार सगळी, आभाची, विचारांची, मनाची. खूप छान ते कान दाखवतात आहे ना, असा कान दाखवतात, कान भरलेले कान आहे ना, आहे ना, किती जणांनी पाहिलाय तो कान. कान दाखवतात की दिवाळीच्या वेळेस तुम्ही घराची साफसफाई करता, या कानाची सफाई करा. काय की तुम्ही जे विचार ग्रहण केलेले आहेत, ऐकलेले आहेत कानानी, त्यामुळे जे मन खराब झालेले आहेत, विचार खराब झालेले आहेत अनेकांप्रती, ते नष्ट करा. जेवढा आपण इतरांप्रती आपला आभा प्युअर आहे ना, आपले विचार क्लिअर आहेत ना, सहज आहेत ना, तेथे आपण अगदी स्ट्रॉंग राहतो. तुम्ही किती लिहून घेतलं ना तरी काय होईल तुम्हाला सांगा, माझ्या स्पीडनं काही तुम्ही चालणार नाही. कारण माझा स्पीड काही नोट्सवर नाहीये. किती पण लिहून घ्या. त्यापेक्षा माझ्याकडे बघा. नाहीतर दाखवा मला लिहून. हो ना. येस, तर असंच ते आहे, या ब्रह्मांडाची रचना आहे की खूप सुंदर हे आयुष्य आहे. या सुंदर आयुष्याचा आपल्याला छान अनुभव घ्यायचा आहे, आपल्याला मस्त स्वच्छंदी आनंदी राहायचं आहे. नाही लागू द्यायची आहे नजर ना मला ना तुम्हाला.
आता आपली जबाबदारी घेतली आहे आपल्या परमपिता परमेश्वराने. आता आपली जबाबदारी घेतलेली आहे त्या ब्रह्मांडाने. घेतली आहे की नाही? हा. आणि म्हणून आता आपल्याला काय, तर आता आपण आहे स्ट्रॉंग. कायम लक्षात ठेवायचं, मी स्ट्रॉंग आहे, माझं सुरक्षा कवच छान आहे. ओके. आणि जसं तुम्ही ऊर्जेसोबत जोडता तसं तर बिनधोक राहा. ओके. कायम बोलत राहा की माझ्यावर कोणाच्याही नकारात्मक ऊर्जांचा परिणाम होत नाही. तुम्ही जे क्रिएट कराल तेच होणार. आज काही लोकांनी विशेष मला मेसेज टाकले होते आणि म्हणून हे सेशन घेतलं. बस. ओके. असेच सेशन वेळेवर येणाऱ्या विषयावर तयार होत असतात. ते ब्रह्मांड तेवढी ऊर्जा निर्माण करून देत असते. किती आभार मानावे या ब्रह्मांडीय ऊर्जेचे, किती मानावे, किती मानावे. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. या नक्कीच दिवाळीनंतर नवीन सेशन सुरू होत आहे. नवीन बॅच सुरू होईल रात्री 8 वाजताच. आपल्या आप्तस्वकीय मित्रमंडळी यांना नक्कीच जोडा. ओके. आत्मा नमस्ते. शेअरिंग कोण करणार आहे? ग्रँड मास्टर, तुम्हाला आजचं सेशन घ्यायचं होतं. मी ज्या ज्या ग्रँड मास्टरचं नाव घेतलं पहिले ते हजर आहेत का? नक्कीच मानसी तुम्हाला संधी देतेस. 1 मिनिट पण. ग्रँड मास्टर्स कडे जबाबदारी दिली होती आजच्या सेशनची. कोण कोण ग्रँड मास्टर हजर आहेत? चला, काय सांगणार तुम्ही ऊर्जेबद्दल? पण ना आपण 2-2 मिनिटच घेऊया. ओके. कारण आपण आज पटकन जायचं आहे. माझे जरासं आज उद्या कोजागिरी आणि त्यामुळे आज माझ्या क्रिस्टलच्या ऑर्डर घेत आहे मी. आणि मग वेळेपर्यंत लेट नाईट काम आहे तरी, आणि उद्या पण रात्रभर जागायचं आहे. त्यामुळे मग थोडस. चला, कोणाला पहिला नंबर कोणाचा असा हात वर करा मानसी व्यतिरिक्त. मला माझे ग्रँडमास्टर हवे आहे. चला, प्राजक्ता, काय सांगणार तुम्ही इतरांना? नंतर नयना सांगणार. 1-1 मिनिट मिळेल. अलका सांगणार. ओके. ओके. पहिला नंबर अलकाचा पहिला नंबर, नंतर प्राजक्ता काळे. चलो अलका, माईक सुरू करा. ज्याचा हात मोठा वर आला. होते माईक सुरू नाही होत. अरे वा, चुप करून ठेवलाय मी. मी 12वी ग्रँड मास्टर अलका साहेबराव उघडे. ब्राह्मणाने रेकीला जोडून मला ब्राह्मणाने भरपूर काही दिला आहे. रेकीला जोडल्यानंतर मी माझं माहेर सासर दोन्हीचाही आनंद भोगत आहे. रक्षाबंधनाला माझा न येणारा भाऊ माझ्याकडे आला. माझा मावस भाऊ, आता मी मागच्या संडेला भावाकडे गेली होती. मला साडी वगैरे भाऊजाईनी नेसवली आणि खूप आनंद उत्सव साजरा करत आहे. जसं मी रेकीला जोडल्या गेलेली आहे, मला खूप आनंद भेटलाय. माझी मुलगी ही, आणि मी 25 वर्षाने लहान झालेली आहे. आता मी माझं 46 एज आहे, तरी पण मी 25 वर्षाने लहान होण्याचं फिलिंग करत आहे. आणि माझी मुलगी विजयलक्ष्मी, ती पण खूप आनंदी आहे. कमाल तिला, कारण माझ्या वयाच्या हिशोबाने माझी मुलगी 3 पट लहान आहे. पण ती पण खूप आनंद. नमस्ते सर्वांना. नमस्ते. आता मम्माला बोलू द्या. हा पिल्ली विजया. आणि मी आता शिवानंद हॉस्पिटलमध्ये सेवाही देण्याचं कार्य करत आहे आणि ते निस्वार्थ भावनेने करत आहे. मी ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद मानते. मी 12वी ग्रँड मास्टर फर्स्ट सेकंड थर्ड रेकी झाले. 12वी ग्रँड मास्टर हे आहे, टॅरो रीडर्सही आहे आणि एंजलचा कोर्स आता करत आहे. आणि शिकावे, प्रत्येकाने रेकी शिकावे. जीवनात आल्यानंतर खूप समाधान मिळते. तुम्ही ज्यावेळेस स्वतः अनुभव घ्याल, शिकाल, त्यावेळेस तुम्हाला भरपूर काही मिळणार आहे. ब्रह्मांड तुम्हाला देण्यासाठी आहे. तुम्ही ब्रह्मांडाकडे फक्त मागा, मला पाहिजे आहे, आणि ब्रह्मांड सकारात्मकतेने तुम्हाला देणारच आहे. मी एवढे सांगू शकते. धन्यवाद. आभारी आहे. मंजुश्री मॅडमचे अनंत कोटी धन्यवाद. आभारी आहे. मी असं विचारते अलकाताई की एक्सप्रेस आहे आपली अलकाताई, आहे ना, गीतांजली एक्सप्रेस. तर अलकाताई, खरंच त्या गीतांजली एक्सप्रेसच्याच वेगाने तुम्ही खरंच पुढे गेले आहात. मला खूप अभिमान आहे तुमचा. अलकाताई, अगोदरच वाटायचं की आपल्याला नजर लागली लोकांची, ढमुक झालं. आता वाटते का असं काही?
नाही मॅडम, आता काहीच नाही वाटत. मी खूप छान फील करत आहे. अगोदर वाटायचं मला नजर वगैरे लागली, पण आता काहीच नाही. जसं मी रेकीमध्ये आल्यानंतर खूप सकारात्मक, खूप आनंदी आहे, खूप आनंदी आनंद. आणि मला तरी वाटतं की सर्वांनी यावे आणि शिकावं, स्वतःहून शिकलं पाहिजे. नक्कीच. आणि खूप खूप छान धन्यवाद. अनुभव आहेत. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. दुसरे ग्रँड मास्टर आहेत का हजर? प्राजक्ता. हा, म्हणजे ना मला जबाबदारी विशेष लोकांवर द्यायची होती. माईक सुरू करा. हा. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. काय काय सांगावं आणि किती किती सांगावं असं झालंय. नकळतपणे नजरांविषयी बोला काय पहिले. हा, पहिले नजरांविषयी बोला. नजर लागण्याविषयी बोला आणि मग पुढे चला. हो ना? नजर तर आम्ही असं नजरला काही मानत नव्हतो, कारण गाडगे बाबांचे विचार होते बहुत बढिया. म्हणून. शाबास. बाबा बाबा म्हणतात काही नाहीये हे सगळं, आणि देवाला एवढी वेळ नाहीये की तुमचं ते म्हणत होते कोणी 7:30 लागली किंवा 7:30 आहे. ह्या सगळ्या गोष्टी बाबांजवळ मान्यच नाहीये, की जे आपल्यासाठी तारे, चंद्र, सूर्य सगळे वरून काम करतात आहे, तर तुम्हाला त्यांनी दिलंय सगळं, तर ते नजर कसं लागणार तुम्हाला? येस. 7:30 म्हणा किंवा बाकीचं काय नजर. नाही, आमच्या त्या घरामध्ये नजरेचा प्रकारच नाहीये. मनात काही नाहीये, बाकी कुठे काहीच नाहीये. बहुत बढिया. असं असं खूप छान. बाबांचे संस्कारांनी आम्हाला हे केलं, म्हणजे हे केलं. आता एवढे आयुष्य ते आप्पांनी सुद्धा कधीच असं नाही. सासूबाईला 6 मुलं आहेत, कधी नजर नाही काढली, कधी त्यांनी कुंडली बघितली नाही. पूर्ण लग्न पण त्यांचे व्यवस्थित झाले, मुलं पण झाले. एकाने कोणी सांगितलं होतं की ह्याला नजर लागली आहे, याचं लग्न नाही झालं, लग्न झालं तर मूल चाललं जाणार, खूप नजर लागली तर. पण तसं काहीही झालं नाही. मुलंही झालं, मुलंही व्यवस्थित आहे, नोकरीवर सगळे चांगले आहे. फक्त नक्कीच. एकच भावना, की बाबांनी सांगितलं की त्या परमात्माने तुम्हाला दिलेलं आहे, तर तुम्ही लोकांसाठी करा. बहुत बढिया. लोकांना तर तुम्हाला काहीच होणार नाही. खूप त्याच्यामुळे सुंदर. ह्या नजरेचा प्रकार नाही. बहुत बढिया. थँक्यू. 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 आता रेकी बद्दल बोला. आता रेकीबद्दल काय काय सांगायचं आणि कसं सांगायचं ते असं आहे की खूप मोठा अनुभव तर तो नाळ आहे बाळाची. हा. अक्षरशः त्या दिवशी रडायला आलं होतं की एकदम एकदम ते ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी फक्त मी 4 दिवस ते 5 दिवस रेकी दिली, आणि 8 दिवसांनी तिला बोलवलं तर सांगितलं बाळाचा नाळ एकदम मोकळं झालेला आहे. त्याच्यामुळे घरातले इतके आनंदी झाले होते की म्हणजे त्यांना असं वाटत होतं खरंच तू मेहनत करते. त्यांना या सगळ्यांना कळलं नाहीये. यांना असं वाटते की जन्म झाल्यानंतरची नाळ, जन्म झाल्यानंतरची नाही सख्यांनो. बाळ पोटामध्ये असताना चा जो नाळाचा फास बाळाला बसतो ना, त्या नाळाची गोष्ट करतायत प्राजक्ताताई. बाळ झाल्यानंतरचं नाही. बोला नाही, आता प्राजक्ताताई. हं. आणि ते खूप मुलांची गोंडलेली असतात ते, पण हं. सहसा ते निघत नाही. खूप हिची घट्ट बसली होती हं. त्या मुलीची. तर मग ते म्हणाली मम्मी असं असं आहे. मी म्हटलं ठीक आहे, आपण ब्रह्मांडाकडे, आपण रेकीकडे आपण तुला रेकी देऊया. झालं असेल तर ठीक आहे, नाहीतर ते होताना सुद्धा मार्ग रेकी काढणारच आहे, दुसरा मार्ग काढणार रेकी, असं मी तिला सांगितलेलं. आणि तिचा पण विश्वास बसला. आणि मग एकदम तिने जेव्हा ते याच्यामध्ये आपल्या सोनोग्राफीमध्ये बघितलं, तर ती डॉक्टरीन तिच्याकडे बघते आणि ही त्यांच्याकडे बघते की म्हणजे हे कसं काय झालं. इतकं घट्ट बसलं होतं की निघणं मुश्किल होतं, असं डॉक्टरींनी पहिल्या याला सांगितलेलं. पण हा खूप मोठा आणि तात्काळचा हा अनुभव आहे की आणि आता सुद्धा मी त्या बाळाला घेते ना, रात्रीचं कधी रडते, कधी काय करते, किती कोणी प्रयत्न केला, आत्ताच्या या दिवसातला आहे, या दिवसा कालचा परवाचा, तर मी घेतलं की ते चूप राहतं. असं ते पोरी म्हणतात की मम्मी हे कसं काय होतं, तू घेतलं तर किती आम्ही तिला मांडी हलवतो, किती हे करतो, किती असं असं फिरवतो तसं, पण तू घेतलं जवळ किती शांत राहते असं. आणि माझ्याशी अशी बोलायला लागते, म्हणजे आपण तिच्याशी बोलतो अशी डोळे आपल्याकडे बघते, असं अजून तर ऊर्जा. 8च दिवस ऊर्जा. झाले. ऊर्जा. हा एक हा. रेकी ग्रँड मास्टर्स कडे छोट्या बेबींना एनर्जी समजत असते. ओके, एनर्जी फील करता येत असते. खूप आणि सुंदर मी प्राजक्ता. त्याच्या रात्री रडायला लागली तर मी सुद्धा तिला बेसिंग देत असते आणि सिम्बॉल वगैरे बोलते, म्हणजे का की शांत झोप लागावी म्हणून असं.
नक्कीच. आणि खूप असे सुंदर. छोटे मोठे तर अनुभव आहेच आहे. आपला चेकचा एक मोठा अनुभव आहे. हा चेक आपला तारखेत उद्या तारीख संपेल तर आजच आपला चेक वाटला ब्रह्मांडाचा. हा कृतज्ञतेच्या जादूचा चेक काय त्यांनी हा लिहिला होता. हा हा हो ते अचानक त्यांच्याकडे ते 2-2.5 लाख रुपये जे एक व्यक्ती देतच नव्हती त्यांचे वसूल झाले. आपोआपच ब्रह्मांडाचा चेक वटवल्या गेला. बरेच लोक म्हणतात ना मॅम चेक लिहून काय फायदा, तो काय कॅश हं. होणार का? बघा ना कसा कॅश होते तर करून तर बघा. झाला. आणि तो तारखेच्या उद्याची तारीख 5 आणि आजच झाला 4 तारखेला असं. हा खूप छान. असे खूप खूप अनुभव आहेत. छोट्या मोठ्यासाठी तर खूप अनुभव आहे. म्हणजे खूप पाऊस येणार ते थांबला आणि प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे आपल्याला बरं वाटतंय, मार्ग निघते नक्कीच. असं. खूप सुंदर. खूप सुंदर. अधिक ग्रँड मास्टर नाही ना. ओके. हा चला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ऐकायला आत्मा नमस्ते. आजचा विषय आहे नजर दोष. नजर दोष मी रेकीला बसण्या अगोदर कधीतरी वाटायचं, जसं तुम्ही म्हणता की आपल्या विचारात असं वाटायचं की नजर लागते आणि तसे अनुभव यायचे. म्हणजे थोडीशी जरी प्रगती झाली की काही ना काही दुःखाच्या घटना घडायच्या की तेवढं पुन्हा मागं व्हायला यायचं. पण ज्यावेळेस नक्कीच. पासून मी रेखीत बसले किंवा ग्रँड मास्टर झालीये, आता वर्ष दीड वर्ष झाले, कितीही चांगल्या साड्या नेसू देत, कितीही दागदागिने घालून इकडे जाऊ देत तिकडे जाऊ देत किंवा प्रगती होऊ देत, काही वस्तू खरेदी करू देत, रेकीत बसल्यापासून कधीही पुन्हा बॅकला आलो नाही. म्हणजे पुन्हा असा दुःखाचा कुठला प्रसंग किंवा नजर लागलीये असं वाटत नाही. म्हणजे एवढा आपला आभा जो आहे ना तो एवढा स्ट्रॉंग होतो रेकीत बसल्यामुळं, की लोकांनी कितीही आपल्याबद्दल वाईट विचार केले तरी पण ते आपल्यापर्यंत येत नाही. हे 101% खरं आहे मॅडम. तुम्ही जे सांगितले ना ते अगदी बरोबर आहे. त्याचा मी अनुभव घेतलाय ह्या 1-1.5 वर्षात. रेकीला बसण्याच्या अगोदर थोडंसं जरासं वाटलं प्रगती होती की काही ना काही दुःख येऊन काही ना काही घटना घडून तेवढं मागं व्हायला यायचं. पण आता 1 वर्ष 1.5 वर्ष झाले अजिबात कुठलीच वाईट घटना घडली नाही किंवा मागं व्हायला आलं नाही. उलट जास्तीत जास्त प्रगती होतीये असं वाटतं. हा एक नजरदोषीचा चांगला अनुभव मला आलेला आहे. आणि पुन्हा आता परवा तुम्ही हे घेत होतात आपले नवरात्रीचे सेक्शन घेत होतात ना, त्याचे अनुभव तुम्ही सांगितलं होतं की प्रत्येकाने लिहून ठेवा किंवा सांगा कधीतरी. त्यातला 1-2 अनुभव मला खूप छान आले मॅडम. पहिला अनुभव म्हणजे मी एका देवळात मंदिरात देवीची ओटी भरायसाठी गेले होते. त्यावेळेस नेमके आमच्या शाळेचे संस्थाचालक बदलणार आहेत आता आणि ते आता थोडेसे आमच्याकडे डिमांड करतायत. म्हणजे पहिले तुम्ही जे खर्च केले ते अप्रुव्हलसाठी, आता संस्थेसाठी काहीतरी द्या म्हणून जे बदलणारे आता अध्यक्ष होते ना ते स्वतः तिथं होते आणि तिथल्या म्हणजे भटजींनी मला बोलवलं आणि त्यांच्या मिसेसची ओटी भरायला लावली. त्यावेळेस ते म्हटले की ह्या आमच्या शाळेत मॅडम आहेत, असं सांगितलं की देवीच्या रूपानेच ते इथं आल्या तुझी ओटी भरायला. हा एक खूप छान अनुभव आला. म्हणजे आता आपल्याला संस्थेला काहीतरी द्यायचंय पण आपल्याकडनं काहीतरी त्यांच्यासाठी चांगलं काम झालंय हे ते लक्षात ठेवणार. दुसरा पण एक अनुभव आला, देवळातच गेले होते त्यावेळेस, की मी तांदूळ न्यायचे विसरले. पीस वगैरे नेला आणि तांदूळ न्यायचे विसरले. तिथं नारळ घेताना मी त्यांना म्हटलं की थोडेसे तांदूळ द्या, पण ते म्हणायला लागले तांदूळ नाही येत मॅडम म्हणून अगदी थोडेसे टाकले. आणि लाईनीत ज्यावेळेस मी उभे होते ना त्यावेळेस पाठीमागनं एक मॅडम आल्या आणि त्या मला म्हटल्या की वहिनी प्लीज माझी एवढी ओटी भरा, माझ्या सासूबाईंना उभं राहता येत नाही. त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात एक ब्लाउज पीस आणि 1 किलो जवळजवळ तांदळाची पिशवी माझ्या हातात दिली. ज्या ज्या देवळात आणि ते तांदूळ आहेत ना मला नवरात्रीत ज्या ज्या ठिकाणी मी गेले ना त्या त्या ठिकाणी ते पुरून उरले. एवढे तांदूळ ब्रह्मांडाने मला दिले. म्हणजे कसं त्यावेळेस मला पाहिजे होते तांदूळ, मी घरातून विसरले पण आपोआप ब्रह्मांडाने मला दिले. हे 2 अनुभव मला ह्या नवरात्रीतले आले. आपण सेक्शन घेत होतो ते. आत्मा नमस्ते मॅडम. तुमच्यामुळेच हे सगळं आनंद सगळं सुख बघायला मिळते. प्रत्येक दिवस सुखात जातोय, आनंदात जातोय. नवीन काहीतरी छान माझ्या हातून घडतंय किंवा काहीतरी छान ऐकायला मिळतं. म्हणजे दुःख असं कधी येत नाही किंवा चिंता वाटत नाही, काळजी वाटत नाही, दुःख म्हणायला शिवत पण नाही. प्रत्येक दिवशी काही ना काही आनंद मिळतो. खूप आत्मा सुंदर. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. जेथे काहीतरी कमी पडतं तिथे युनिव्हर्स मदत करतं. हा ओके. मदत करतो. त्या दिवशी त्या अचानक मागणं आल्या आणि त्यांनी एक पीस सुपारी आणि जवळजवळ 1 किलो तांदूळ, एवढ्या ओटीला आपण कधीच नेत नाही पण त्यांनी जवळजवळ 1 किलोची पिशवी माझ्या हातामध्ये दिली आणि म्हटल्या की मॅडम माझी एवढी ओटी भरा माझ्या नावाने, सासूबाईंना माझ्या उभं राहता येत नाही. त्या माझ्या हातात देऊन निघून गेल्या आणि ते तांदूळ अक्षरशः आलं ज्या लक्षात. ज्या मी देवळात गेले त्या त्या देवळात पुरले ते मला. नक्कीच. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. ओके.
अधिक आता ग्रँडमास्टर मानसी यांना बोलायचं, त्यानंतर संध्याकाळच्या सेशनचे सगळे सदस्य. ओके. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना. आजचा विषय त्या विषयावरच बोलणार आहे मी. आज आवाजला काय झालं? आज आवाज जरासा लांबवरून आल्यासारखं वाटते. येत नाहीये का मॅडम आवाज? येतोय आता पण येतोय? खूप लांबवरून येतोय असं वाटतंय. आता येतोय का बघा? बोला हा. बोला. आजचा विषय जो आहे त्याच्यावरच बोलते मी, की शाप आणि नजर लागणे या विषयावर बोलायचंय. तर तो विषय म्हणजे सुरुवात अशी करते की जिथे प्रेम असतं तिथे राग नसतो, जिथे प्रकाश असतो तिथे अंधार नसतो, आणि जिथे आशीर्वाद असतात तिथे शाप कधीच नसतात. रेकी ग्रँडमास्टर झाल्यानंतर या तिन्ही गोष्टींची प्रचिती तर येतेच आहे. पण या माध्यमातून एक छोटीशी गोष्ट सांगायची ती अशी आहे की दोन महिला असतात, एकदम छोटी गोष्ट आहे. दोन महिला एका गावात राहत असतात. कमत या एका महिलेचं नाव असतं. तिच्या इतकी सात्विक सद्गुणी असते, पूर्ण गावात सगळ्यांना मदत करत असते. इतकी मदत करते, सगळ्यांची हृदय जिंकते, सगळ्यांशी प्रेमाने बोलत असते. खूप छान, सगळेजण तिचा आदर सत्कार सन्मान करतात, कारण ती सगळ्यांशी छान वागत असते. आणि तेच विरुद्ध एक गोदावरी ताई म्हणून असतात, तर त्यांना थोडं तिच्याबद्दल ईर्ष्या निर्माण होते की तिला सगळेजण छान म्हणतात, तिच्याशी सगळेजण प्रेमाने बोलतात, माझ्याशी का नाही कोणी बोलत, आणि ती सगळ्यांचा सगळा सारखा अपमान करणं, राग करणं असं करत असते. तर त्या कमल ती गोदावरी ताई येऊन म्हणते की काय तुझं सगळं सगळेजण कौतुक करतात, तुला सगळेजण चांगले म्हणतात, मला काही म्हणत नाही, एक दिवस तुझं हे सगळं निघून जाईल, असं पटकन शाप देऊन मोकळी होते. तर त्या असा शाप दिल्यानंतर त्या ज्या कमलताई असतात ना, त्यांच्या डोळ्यात थोडं अश्रू येतात. अश्रू येतात पण त्यांच्या मनात राग नाही, अश्रू येतात, वाईट वाटतं पण राग नाही. त्यांनी मनाने हा विचार केला की त्यांनी युनिव्हर्सला प्रेयर केली की तिच्या डोक्यात आत्ता जे आलेलं आहे राग, ईर्षा, हे जे काही आलेलं आहे ना, याचं रूपांतर आशीर्वादामध्ये दे हे परमेश्वरा, असं त्यांनी प्रार्थना केली. आणि त्या आपल्या आपल्या कामात मग्न झाले. काही दिवसांनी ही गोदावरी काही आजारी पडली आणि इतका तिला त्रास व्हायला लागला. मग तेव्हा तिला जाणवलं की मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे, आणि मग त्या तिच्याजवळ गेल्या, तिची माफी मागितली की सॉरी मी तुम्हाला असं बोलले, पण ते चुकीचंच झालं माझ्याकडनं, असं घडायला नको होतं, हे तिचं तिला कळलं. म्हणजे ब्रह्मांड किंवा युनिव्हर्स परमेश्वर हे सगळं एकच आहे. त्यांचं म्हणणं की चुका हा माणूसकडनंच होतात, माणसाकडनंच होतात, पण चुका झाल्यानंतर आपली चूक झाली याची उपारती होणे यालाच परमेश्वराकडे माफी असते. तर ती त्यांच्याकडे जाते तेव्हा त्या म्हणतात मग कमलताई की असं दे, तुम्हाला पण चांगले आशीर्वाद लागू दे, तुमच्याकडनं चूक घडली खरी, पण तुम्हाला चांगले आशीर्वाद मिळणार या परमेश्वराकडनं, काही काळजी करू नका. आणि मग ती शापमुक्त सगळे होतात, जे काही शाप दिलेला असतो तो शापमुक्त होतो. तर जसं की पितृंचा आम्हाला शाप लागतात कधी कधी, पितरांचे असं म्हणतात पितरांचे शाप लागतात, पण आम्ही जर अंतर्मनाने शुद्ध असेल, आमचा स्वच्छ असेल, आम्ही आतून स्वच्छ असेल, ऊर्जेने पवित्र असेल, तर आम्हाला नजर दोष किंवा शाप कधीच लागू शकत नाही. हे आम्ही ग्रँडमास्टर मधनं मॅडम खूप सुंदर त्या चक्रांचं मेडिटेशन मधनं वगैरे बरंच शिकवलेलं आहे, अंतर ध्यानातलं शिकवलेलं आहे. तर खरंच मॅडम एक मिनिट श्वेता, एक मिनिट, हा माईक बंद करा, एक मिनिट. खरंच होणार ऑपअप होते ते, तुम्ही एकदा ते प्रोग्रामचे फोटो असं कधीही होऊ शकत नाही की आम्ही मनाने स्वच्छ असेल ना तर भरभरून ऊर्जा आमच्याकडे येते. त्याचप्रमाणे रेकी ऊर्जेचे अनुभव, आता रेकीवर बोलते की रेकी ऊर्जेचे अनुभव इतके छान आहेत की आपल्या मनात आहे ते घडत असते, जे मला पाहिजे ते मिळत असतं. इतका सुंदर सुंदर अनुभव आहेत. सगळे आजारांचं निर्मूलन होतं याच्यात, सर्व 360 डिग्री चेंजेस हे ग्रँडमास्टर आल्यावर नक्की होते. तर खरंच खूप खूप आवाज नाही येतोय, आवाज कमी येतोय, त्यामुळे आपण थांबूया. ओके, थँक्यू. ओके, खूप धन्यवाद मॅडम, थँक्यू. तुम्ही छान छान सांगत आहात, परंतु तुमचा आवाज आमच्यापर्यंत एकदम क्लिअर पोहोचत नाहीये. तुमचा जीव तोडून सांगणं आम्हाला कळते, हो ना?
पण काय हरकत नाही. थँक्यू, थँक्यू. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. सांगा, कल्पना कापाडी काय म्हणणार ऍज अ ग्रँड मास्टर? ओके. यानंतरचे सगळे सदस्य सेकंड डिग्रीचे सदस्य. बोला पटकन, घाई करा बा फक्त. माईक माईक माईक. ते ब्ल्यूटूथ ओरिजिनल वापरत नाही. हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. हो. खूप छान वाटतं मॅडम. म्हणजे खूप रोज नवीन नवीन अनुभव येतात. देखील ग्रँड मास्टर झाल्यापासून खूप म्हणजे खूप वेगळंच, म्हणजे पहिले दिवस आणि आताचे दिवस खूप वेगळेच वाटतात मॅडम. खूप छान वाटतं. नक्कीच. अनुभव तर रोजच वेगवेगळे असतातच, पण सर्वांनी रेखी करावं, ग्रँड मास्टर करावं, सर्वांनी सर्व करावं. खूप छान गाठोडं वाटतं. आहे, अनुभवांचं गाठोडं आहे नाही. हो. आज टाइम कमी आहे ना मॅडम, भरपूर आहे काही सांगण्यासारखं. नंतर परत कधीतरी. खूप छान अनुभव, नक्कीच. खूप 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 मजा वाटते. धन्यवाद. हो, खूप आनंदी आनंदी सर. आत्मा नक्की. नमस्ते. आत्मा नमस्ते. अधिक आता दुपारचे संध्याकाळचे सदस्य. ओके, आता ग्रँड मास्टर थांबूया. सॉरी ग्रँड मास्टर्स. आता कोण सांगणार आता एका महिन्यामध्ये काय स्वतःला बदल वाटतोय? श्वेताला संधी दिली होती मी. श्वेता कदम. श्वेता कदम. नंतर सेकंड डिग्रीच्या सदस्यांना वैशाली बोलायचंच आहे का? हा, वैशालीला परत बोलायचंय. बरं, इथापे पाथरे. हा, बोला बोला श्वेता, माईक सुरू करा डायरेक्ट. हा, मॅडम हॅलो. झाला. आत्मा नमस्ते. मॅडम, अनुभव सांगायला गेलं तर भरपूर काय आहे. सांगायला आपल्याकडे वेळ पण नाहीये. परंतु अनुभव असा आहे की आता तुम्ही बोललात शाप आणि आपण ह्याच्याबद्दल, तर मला तर नाही वाटत की असं काही शाप वगैरे असतो. आणि मला असं वाटतं की आपण जर स्ट्रॉंग असेल तर कोणाचाही शाप किंवा हे जे नजर वगैरे काही मला नाही वाटत लागतात करून. बहुत कारण की मला तर आजपर्यंत मी खूप स्ट्रॉंग म्हणजे करून घेतलेलं होतं. त्यामुळे मला वाटत नाही की लागतो. पण ह्या गोष्टी एक आहे की रेकी जेव्हापासून मी चालू केली तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये सर्व पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच झालेलं आहे. म्हणजे जे दुःख, जी चिंता, जे सतत म्हणजे चिंतेने व्यस्त होती मी. सतत चिंता आणि विचार विचार थॉट, भरपूर विचार. हे जे विचार आहेत ना, हे सगळे माझे गेले हे फक्त रेकीमुळे. दुसरी गोष्ट, मला एखादी गोष्ट हवी आहे, तो जर मी विचार केला, आता जसं म्हटलं एक्झाम्पल देते मॅडम, की मी नेहमी सकाळी 6 वाजता निघते ट्रेनमधून. ट्रेनमध्ये अतिशय गर्दी असते, अतिशय. फर्स्ट क्लासचा पास काढला तरी गर्दी. मग मी उभ्यानी जाते, नेहमी उभ्यानी जाते. पण मी एका बाईच्या हातामध्ये ना एक छोटीशी अशी बसायची खुर्ची बघितली. तर ती नेहमी ना ती खुर्ची ठेवते आणि ती बसते बाजूला कोपऱ्याला. तर म्हणून मलाही ना असं ना काहीतरी पाहिजे बसायला, टेबल छोटासा. म्हणजे मी नेहमी येईन आणि मी बसेन करून. तर मी आज ना, आत्ताचीच गोष्ट आहे मॅडम, माझ्या एका पेशंटला बघायला गेली होती. तिथे गेल्यानंतर मी हा विषय काढला. मी ना लय थकते, मला बसायला मिळत नाही हो, असा एक मला पाठ हवाय करून. तर त्यांनी अचानक मला तो पाठ काढून दिला त्यांच्याकडून, की मॅडम हा आमच्याकडे आहे, की आमच्याकडे आहे, तुम्ही घ्या म्हणून हा बसायला. आणि मी बसले, खूप छान वाटलं. माझे मिस्टर बोलले की तू आधी इथे आलेलीस का, की जेणेकरून ती वस्तू बघितलीस आणि तुला ती अचानक मिळाली? तर म्हटलं हो खरंच असं नाहीच झालंय, मी बघितलंच नाही आणि मला अचानक ती वस्तू मिळाली. मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. मी लगेच ब्रह्मांड ऊर्जेला मी नमस्कार केला की मॅडम खरंच, म्हणजे जी गोष्ट आपण मनात ठरवतो ती गोष्ट लगेच वेळ नाही घालवत ऊर्जा द्यायला आपल्याला. लगेच ती ऊर्जा आपल्याला आपल्याला सर्व वस्तू, काही गोष्टी मिळतात आपल्याला. आणि खरंच आहे मॅडम, मी खरंच आभारी आहे तुमचेही आणि ह्या ब्रह्मांड ऊर्जेचे. खूप आभारी आहे, खूप आभारी आहे, खूप आभारी आहे. आणि खरंच खूप आनंदी आहे मी, खूप आनंदी आहे. येस, थँक्यू, तुम्ही जे मागाल थँक्यू. ते तुम्हाला मिळेल. हो, जे फक्त मागाल ते तुम्हाला मिळेल. मिळवण्यासाठी तुमची क्षमता निर्माण करा, हो, बस. तुम्ही हो, बस बस मॅडम. थँक्यू, नक्की. थँक्यू. पहिल्यांदा संधी देऊ का हेमलता ताईंना? हेमलता ताई, संधी देऊ? त्यांच्याकडे रेंज आहे की नाही काय माहिती. हेमलता, नाही रेंज नाहीच आहे. नाहीच आहे रेंज. माझा आवाज जातोच नाही. खूप धन्यवाद श्वेता, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. हात वर. राजन सर, तुम्हाला संधी नाही मिळाली कधी, काय वाटतंय तुम्हाला एका महिन्याच्या प्रवासात? हेमंत सर, जोशी सर, तुम्ही सुद्धा बोला एका जागेवर बसून. माईक सुरू करा राजन सर. मॅडम खूप बरं वाटते, तब्येत फार चांगली वाटते. डोकं दुखत होती फार कमी, खूप कमी आहे. सर माईक जवळ घेता, माईक जवळ घेता थोडस.
माईक जवळ घेता थोडा. हा, आता बोला सर. खूप बरं वाटते. तब्येत खूप चांगली आहे म्हणजे आता. डोकं दुखत होती ती बऱ्यापैकी बरी आहे. हे खूप चांगलं वाटतं आणि छान वाटतं आणि खूप माझं मेडिटेशन खूप असतं. आणि ते चालूच राहतं की आता सुद्धा मी मेडिटेशन आणि करून वगैरे नंतर तिथे हे केलं. पण मॅडम मला हे कधी देणार तुम्ही आता? शक्तिपात कधी देणार? कारण काल माझं आमची बॅटिंग झाली होती. उद्या येऊ सर. उद्या 2 दिवस नाही मॅडम, मी चाललो जायला. ठीक आहे, आपलं सेशन संपलं की देतो सर. ओके. ओके, आपण सेशन लवकर संपवतोय आज. हा, ओके. खूप सेकंड छान डिग्रीच्या होतं, खूप बरं वाटतं जॉईन केल्यामुळे. खूप फरक पडला मला. नक्कीच. खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद. थँक्यू, आत्मा थँक्यू. मस्त नाही. आत्मा रेकी मस्त. शिकावी तर परिवाराने सगळ्यांनी जर एका वेळेस रेकी शिकली ना तर खूप जास्त अनुभव येतो. कारण एका विचाराचे लोक एका वेळेस ते पुढे निघत असतात. सरिता मॅडम, तुम्हाला काय वाटते? तुमचा माईक सुरू करा आता, तिकडचा बंद करा. हा. हो, मला माझ्या पाठीचं दुखणं खूपच होतं ना, तर ते आता खूप म्हणजे खूप खूप प्रमाणात कमी झालंय. म्हणजे मला जरा सुद्धा असं उभं राहिली ना मी किंवा जरा जरी वाकली ना, तरी पण मला खूप त्रास व्हायचा. तर तो आता बऱ्यापैकी एकदम खूप बरा झालाय. आणि मिस्टरांचं एक सांगते, त्यांना सांगायला नाही आलं. त्यांना ते चालू शकत नव्हते असे. थोडं पुढे पण असं चालू शकत नव्हते. जेव्हा रेकीच्या जॉईन झाले ना त्या दरम्यान एवढी त्यांची ढोपरं दुखायची, राजन सरांची. तर ते आता व्यवस्थित छान चालतात आणि मस्त उभे पण राहतात, भरपूर वेळ असं चालू शकतात. म्हणजे ते चालू शकत नव्हते, तर ते त्यांचं ते सांगायला विसरले. ते खूप छान एकदम मस्त म्हणजे डोपरांचा त्यांचा त्रास खूपच कमी झाला एकदम. आणि मला तर खूपच बरं वाटतं आणि असं तुम्हाला बघितलं की पण मला असं खूप बरं वाटतं. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असंच वाटतं. होणारच. हो. मला बघा किंवा नका बघू, रोज तुम्ही स्वतःला आरशात बघा, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. हो, नक्की नक्की. थँक्यू मॅडम, थँक्यू. आत्मा नमस्ते. थँक्यू. आत्मा नमस्ते. सगळे थँक्यू. सॉल्व्ह होणार आहेत. हो, थँक्यू. फक्त रोज स्वतःला आरशात पाहिलं की झालं. सगळ्यांनी हो. लक्षात ठेवा. हो, हो, हो. खूप धन्यवाद. हेमलता थँक्यू. ताई, तुम्हाला शेअरिंग करायचं आहे? माझा आवाज बघा तुमच्यापर्यंत पोहोचला नाही. काय वाटते तुम्हाला? बोलून बघायचं, कधी कधी बोलून बघायचं. ओके. हा, वैशाली आता अंधार आहे तुमच्याकडे. सुषमा देंडे, मगा ग्रँडमास्टर व्हिडिओ सुरू करून ठेवला होता. आत्मनमस्ते मॅम. बोला. आत्मनमस्ते सर्वांना. मॅम, रेकीमध्ये जुडल्यापासून म्हणजे आता आधी म्हणजे नाही का भीती वाटायची नजराची किंवा असं नकारात्मक ऊर्जेची. पण आता आहे ना, जसं ग्रँड मास्टरचं मेडिटेशन केलं ना, आता चालू केलं, तर खूप म्हणजे आता भीतीवर तसलं काहीच वाटत नाही. आता खूप सकारात्मक वाटतं स्वतःमध्ये आता, म्हणजे खूप ऊर्जावान झाल्यासारखं. आणि खरंच सर्वांनी रेकी शिकावी आणि सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हावं. असं आम्ही झालं तसं सगळ्यांनी व्हावं असं वाटतं. ओके. खूप धन्यवाद सगळ्यांना, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू ओके. मॅम. कोणी आहे का की मॅम मला राग येईल असं कोणी आहे का? राग नसेल येत तर आपण थांबूया. शांताताई, काय म्हणता तुम्ही, कशा आहात? तुम्ही काय बदल केला स्वतःमध्ये मला सांगा. मला पण मॅडम खूप छान वाटतंय. पण माझी ना कंबर खूप दुखायची ना, तर ती फरक पडला म्हणजे कमरेला माझ्या. एकदम असं बसायला पण खूप त्रास व्हायचा मला. असं असं 1 घंटा 1 तासभर सुद्धा मी बसू शकत नव्हते. असं खूप कंबर दुखायची. असं वाटायचं आता पडू का काय असं वाटायचं. पण आता ना 4-4, 5-5 तास बसते तरी काय वाटत नाही मला. खूप छान. शाबासकी द्या स्वतःला. खूप छान. धन्यवाद तुम्हाला पण आणि ब्रह्मांडाला पण खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. खरं तर शांताताईला तेवढा वेळ देता येत नाही. त्या सगळ्या टेन्शन मधून, त्या सगळ्या स्ट्रगल मधून शांताताईला करावं लागते सेशन. खरंच खूप धन्यवाद शांताताई तुमचे. सविताताई, आणि मग फायनल आपण पुढे जाऊया. शक्तिपात देते आहे. हा, सविता कोलेकर. हा, आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते. खरं तर म्हणजे रेखीला जॉईन झाल्यापासून पॉझिटिव्ह विचार करणं महत्वाचं मी शिकले. म्हणजे की तुम्ही म्हणता ना ते सुरक्षा कवच किंवा
निगेटिव्हिटी. पहिल्यांदा असं व्हायचं की मिस्टरांची जराशी मधल्या काळात चिडचिड व्हायची, आत्ताच्या पण सेशनमध्ये. पण आता जरी असं वाटलं की बाबा तर ते आपण आता रेखीला जॉईन झाल्यामुळे ती म्हणजे निगेटिव्हिटी असली तरी आपण काहीतरी करू शकतो. ती एनर्जी आपण नकारात्मक एनर्जी आपण घालवू शकतो, हे इथे शिकले. आणि मुलाच्या एका पेपरला मी रेखी दिलेली, तेव्हा तो आधी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर म्हणाला की जरा कठीण गेला. पण मी त्याला म्हटलं, अरे ह्या पेपर तुला कठीण गेला तरी बघ ह्यालाच तू पास होशील. आणि नेमकं तसं झालं. त्याच्यामुळे म्हणजे एक वेगळा अनुभव आला तो. आणि खरंच खूप म्हणजे पॉझिटिव्हिटी खूप चांगली वाटते की आपण आनंद निर्माण करणार आहोत आणि आनंदित राहणार आहोत आणि पॉझिटिव्हच होणार आहे सगळं. Okay. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम. आता मला कसलीच म्हणजे अशी मनामध्ये निगेटिव्हिटी कुठलीच येत नाही, आणि जरी आली तरी आपण ती दूर लोटू, एवढा आत्मविश्वास, एवढा कॉन्फिडन्स इथे आलेला आहे आता. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. यस, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. एखादी निगेटिव्हिटी आलीही ना, ती आम्ही अशी काढू शकतो. हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे. आयुष्य आहे, सुख असेल, दुःख असेल, आनंद असेल, कधी कोणी वेदना देईल, काही लोक नकारात्मक बोलतील, काही सकारात्मक बोलतील. सकारात्मक बोलले आशीर्वाद आहेच, नकारात्मक बोलले त्या नकारात्मकतेचं यांनी सांगितल्याप्रमाणे आशीर्वादात रूपांतर कसं करायचं हे टेक्निक आमच्याकडे आहे. बिंदोक राहा. हा ना, माणसाने सांगितलेली स्टोरी सगळ्यांना ऐकू आली की नाही काय माहित, तो आवाज खूप जास्त कट होत होता. पण येस, आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतो की आपण ती नकारात्मक ऊर्जा इतरांकडून काय, कोणी काटे जरी फेकले तरी त्याचं फुलांमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता एका रेकी हिलर मध्ये आहे ना. येस, खूप धन्यवाद सगळ्यांना. तर या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, असेच छान मस्त सुंदर सुंदर अनुभव घ्या. सगळ्यांना आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. आत्मा आनंदी आत्मा आनंदी नमस्ते जीवन. मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम, सर्वांना आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते नमस्ते. मॅडम.